अयोध्येत नवीन वर्षाची सुरुवात प्रभू रामांच्या दर्शनानं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल। हनुमानगढी परिसर तसंच राम मंदिराकडेही जाणाऱ्या मार्गांवर मोठी गर्दी। प्रभू श्रीरामांची अयोध्या नगरी सजली। मिठाई झेंड्यांच्या दुकानात खरेदीसाठी मोठी गर्दी। अयोध्येतल्या रस्त्यावर भाविकांची लगबग। राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी अक्षता वाटप सुरू। माजी विधायक गोरखनाथ बाबा घरोघरी जाऊन लोकांना अयोध्येला येण्याचं निमंत्रण देत आहेत। रामचरितमानस आणि वाल्मिकी रामायणात वर्णन केल्याप्रमाणे 5 वर्षाच्या प्रभू रामाची मूर्ती तयार। 1000 वर्ष टिकणारी काळ्या दगडापासून बनलेली मूर्तीची अयोध्येत स्थापना होणार। अयोध्येत रामलल्लांसाठी साकारणार विविध 7 रंगाचे पोशाख। भागवत प्रसाद यांच्याकडे रामलल्लांचे पोशाख बनवण्याची सेवा। शरयू नदीच्या तीरावर लेझर शोचं आयोजन। येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं लक्ष वेधून घेणारी आकर्षक रोषणाई। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या उत्तर प्रदेश नावाचे बनावट पेज तयार करून लोकांची देणग्या देऊन फसवणूक। देणग्या गोळा करण्यासाठी थेट QR कोडचा वापर, तर या फसवणुकीवर कारवाई करण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी।